माणसाशी कुठल्या टोनमध्ये बोलावं, त्याच्याशी किती रिस्पेक्ट द्यावा आणि त्याला किती वेळ द्यायचा हे सुद्धा पैशानेच ठरतं. बर, मग काय करणार आहेस तू? तुझ्या नोकरीत इतका पैसा. मला त्या नोकरीची गरज नाहीये. इतका पैसा कमवेन माझ्या बॉस सारखी 10 माणसं माझ्या हाताखाली नोकरीवर ठेवेन मी. अनिश, मी तुला बचावून सांगतो, नोकरी सोडण्याचा विचार जरी तुझ्या मनात आला विचार करायचाच नाही मला आता. हो. इतकी वर्ष फक्त विचार करून वेळ वाया घालवलाय मी माझा. आता ऍक्शन घेणार. मी नोकरी सोडणार. मूर्खासारखं बरोबर नको उगाच. मुलांची शिक्षण व्हायची आहेत, तुझं करिअर, त्यांची लग्न होणार आहेत आणि तुम्ही काळजी करू नका बाबा. मुलांना कधीच काहीही कमी पडू देणार नाही. माझ्या नशिबात खूप पैसा आहे. तुम्ही मिळवेन, कसाही मिळवेन. काही म्हणजे काहीच समजत नाही मला ना असं काहीच समजत नाही. म्हणजे नोकरी सोडतो आणि नोकरी सोडून करणार काय आहे? हा, काहून काळजी करते? बघून गेल ना त्याचं तो. तुम्ही चुप बसाव किसनराव सरकटे. ते एकट्या म्हाताऱ्याच्या कमाईवर चालणार आहे का सारं घर? बघून घेतील ना त्यांचं ते. तुला काय करायचं? काय करायचं म्हणजे बुद्धीची वानवाच आहे का इथे? तुझ्या लक्षात येऊन नाही राहिलं का? हो, पहिले तिघ कमवत होते. किती? तिघ. शिवाय पोरही शाळेत जात होते. म्हणजे आपल्याला कामही कमी होतं, पैसे जास्त होते, आपल्याला सारं रान मोकळं होतं की नाही? गप बसते का आता तू? हा, एक तर मी तुला सांगतो का, तू मला एक वाक्य सांगितलं होतं, असं डोक्यात फिट आहे माझ्या. वाक्य काय होतं माहितीये का ते? का बाबा, महापुरे येती जाती, उंदरी आणि घुशी पळून जाते. महापुढे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, अशी म्हण आहे ती. अरे ते म्हणजे काय तर का बा, सगळे बरबाद होते. आपण कोण आहे? लवळे. ते सगळे भांडत बसतील ना, मग आपल्या मोकळा एकदम. आणि मग त्या रानात काय खायचं? दगडमाती धोंडे. हा, एवढं राबून राहिलो, आपल्याला काहीच मिळणार नाही पैसे. मिळतील ना पैसे, मिळतील. मी तुला काय सांगतो का बाबा, सगळे असे भांडत बसतात की नाही. आता मला सांग, तू इतके प्रयत्न केले, तुला काय मिळालं? दगड धोंडे तरी मिळाले? मी फक्त राजे हो असं बोलून 8 दिवसात धंदा लावला त्याला. बाप्पा, काय म्हणजे किती हुशार बाप्पा माझा नवरा. तुमच्याच कडून शिकली मी लबाडी. तुमच्याच डोक्यात उगवली होती ती, मग थोडीशी मी माझ्या डोक्यात घेतली. कायच करू बाप्पा? काय देऊ तुम्हाला? तुमच्या पायाचं तीर्थ घेऊ का मी? नाही बालिके, तीर्थ नंतर घे ना. काय झालंय का, मग आता डोकं दुखून राहिलंय. एवढं वापरलं ना, बॅटरी झिरो झाली. तर मी काय म्हणत होतो का बाबा, माझं असं डोकं चेपून दे ना. देते. नाही, झालंय, बरं झालंय, डोकं बरं झालंय. चेपून द्यायचं समजतच नाही. सॅम, आर यू मॅड ओ व्हॉट? तू मावशीच्या फोनवरनं डायरेक्टली कळवून टाकलंस की तिला जमणार नाही इंटरव्ह्यू साठी. यार, हू डज दॅट? रियांश, आय हॅड नो अदर ऑप्शन. एकदा माव तिच्या कामात बिझी झाली ना की ती आपल्याला नाही हेल्प करणार बिझनेस मध्ये. सॅम, दिस इज चीटिंग या. तुला चालेल का तुझ्या आयुष्यातला इम्पॉर्टंट डिसिजन कोणीतरी दुसऱ्याने असा रॅन्डमली घेतला तर? तिने घेतला तर मला चालेल, कारण मी सगळ्यात जास्त क्लोज आहे तिच्या. एक्झॅक्टली माय पॉइंट. तुला कळत नाही का तू चुकीची वागतेस यार? तिचा विचार कर. तिला हे सगळं कळलं तर किती वाईट वाटेल आणि किती राग येणार आहे. तू किती सहज करतेस हे सगळं. तुला काहीच कसं वाटत नाही यार. ते ब्रोशरचं काम कसं झालंय? ते ब्रोशर आपण केलेले फोटोज करेक्ट? हाय हाय समा, चल अगं जेवायला, आता उशीर होईल आपल्याला. आणि मलाही खूप काम आहे, उद्या लवकर उठायचंय. झालं उद्याचा प्रेप? ते काही शेवटपर्यंत होणार नाहीये, बट इट्स फाईन. उद्या खूप दिवसांनी मी कामासाठी बाहेर पडते समा.
माझ्यासमोर काहीतरी टार्गेट आहे अँड आय डोंट वॉन्ट टू रुइन एनिथिंग. चल 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 लवकर चल. मी आले, तू जा. गुड नाईट रेहान. गुड नाईट. बघितलंस किती एक्सायटेड आहे ती. माऊ, आय नो आय एम साऊंडिंग एक्स्ट्रीमली सेल्फिश राईट नाव, पण तुला या इंटरव्ह्यूला जायलाच हवंय का? हो बाळा. आणि ऐक, जर पुन्हा कॉर्पोरेट पॉलिटिक्स असते किंवा टॉक्सिक वर्क कल्चर असेल तर मी ऍडजस्ट करेन. पण का? यू आर सो टॅलेंटेड, मग तुला ऍडजस्ट का करायचंय? टॅलेंटेड माणसालाच ऍडजस्ट करावं लागतं समा. अगं लोकांना ग्रजेस असतात, इगोज असतात लोकांचे. त्यात जर एखादी बाई पॉवरफुल पोझिशनला असेल तर नाही सहन होत ते लोकांना, तरीही तिला फाईट करावं लागतं. आणि आपल्याला वाटतं टॅलेंटेड माणसाला खूप इझिली कामं मिळतात, ऐकायला छान वाटतं, हे असं नसतं. आणि आपला बिझनेस समा, बिझनेस मध्ये रिस्क आहे ग. माऊ, रिस्क सगळीकडेच असते. हो, पण या रिस्क मध्ये रिटर्न सुद्धा असतात. अगं बिझनेस मध्ये आहे, इट्स जस्ट दॅट तुला थोडा वेळ द्यावा लागतो. तोच वेळच नाही आपल्याकडे समा. हे बघ, आजोबा पण आता थकलेत. दर महिन्याला एक रिस्पेक्टेबल अमाऊंट आपल्या घरी आलीच पाहिजे. आणि आता आपलं घर काय क्रायसिस मधनं चाललंय हे तुला नाही कळू शकत. मला एक गोष्ट कळली आहे, दुसऱ्यांच्या गार्डन मध्ये काम करण्यापेक्षा ना स्वतःचा प्लांट ग्रो केला पाहिजे. कारण खूप प्लेझेंट वाटतं स्वतःचा प्लांट ग्रो होत असताना. आय गेट इट, बट यू नो वॉट, कधी कधी प्लेझेंट वाटण्यापेक्षा ना काय जास्त गरजेचं आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे समा. आणि आत्ता आपलं घर स्मूथली चालवणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आजोबांना पण अनिश काका सुद्धा आहे ना. आहे. माऊ ऐक, आपण सगळे आहोत, आपल्याला काही ऍडजस्टमेंट्स करावे लागतील, आपण तेही करू. पण लेट्स जस्ट गिव्ह इट वन शॉट प्लीज. बर, बघू. आत्ता मला उद्याचा इंटरव्ह्यू देऊ दे. हा, आणि समजा तू शॉर्टलिस्ट झालीच नाहीस तर तू बिझनेसला एक चान्स देशील प्लीज. माऊ प्लीज, आय रिक्वेस्ट प्लीज. हो बघू समा. ए, किती उशीर झालाय बघ, अजून जेवायचंय आपल्याला. मामी, पानं वाढायला घ्या. सुनबाई, तो कालचा हिशोब द्यायचा होता, ते प्लीज तुम्ही सगळं बाबांची बोला, माझ्याकडे आता वेळ नाहीये. बाबा येते मी, नमस्कार करते. अरे अरे अरे, इंटरव्ह्यूला जाते आज. अच्छा, चाललीस काय? हो. ए पण ते ऑर्डरचं काय? तुम्ही नका काळजी करू, 2 तासात मी येते परत. आणि तसाही जॉब मिळाला तरी 8-10 दिवस पेपर वर्क मध्ये जातीलच ना. 8-10 दिवस डॉक्टर बसणार. हो, हा हा, तुमचं काय? काय का सिनेमा बघताय का इकडे? वाजले किती? किती? चला चला चला, फडका घ्या, गाडी पुसून घ्या, झाडू घ्या, घर झाडून घ्या. हा, स्वयंपाक करा जाऊन. चला, उभे राहिले ठोंब्यासारखे नुसते. चल. चला ना. जेवणाचं काय? अनिशचा डबा झाला का तयार? किती वाजले आता? मला डबा नकोय. का? बाहेर जेवणार आहेस का तू? नाही, मी ऑफिसला जाणार नाही आज. काय चाललंय हे अनिश? 3 दिवस झाले तू ऑफिसला गेला नाहीयेस. असं नाही, रेप्युटेशन खराब होईल. इन्सेंटिव्ह मिळणार नाही मग तुला. आय डोंट केअर. मी नोकरी सोडली आहे. कधी? आजच. मग हा निर्णय घेण्याआधी तुला मला एकदाही सांगावं असं वाटलं नाही? का? मी माझे डिसिजन्स घेऊ शकत नाही का? अगदीच घेऊ शकतोस, पण नोकरी सोडणं हा एक मोठा डिसिजन आहे आणि त्याची किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला. आणि आपल्या करंट सिच्युएशन मध्ये तर मग बाबा आहेत ना, तू टेन्शन घेऊ नकोस.
सगळे पैसे फक्त बाबाच कमवणार आहेत का? असं म्हणतच नाहीये मी. हे बघ, मिडल क्लास माणसासारखा 9 to 5 जॉब करून असा किती पैसा कमवणार आहे मी? ही मीडियोकर नोकरी नाही करायची मला. मी बिझनेस करणार आणि यापेक्षा जास्त पैसा कमवणार. कसा? आय नो माय वेज. मला अक्कल शिकवू नका. मी करीन स्वतःच काहीतरी. स्वतःच काय केलंयस ते आम्ही सुद्धा बघितलंय. तुझ्यावर फ्रॉडची केस होता होता राहिली आहे अनिश. रवी, आयुष्यभर काय एकच ऐकवणारस का मला? नाही, पण आता तरी तू जरा सेन्सिबल वागशील अशी अपेक्षा होती. किमान काही दिवस तरी मान खाली घालून तो जॉब करावास, बरं होईल. हे भैरवी, अक्कल शिकवू नकोस हा. मला कळतं मला काय करायचंय ते. आय रिअली डाऊट तुला नाही कळत तुला काय करायचंय ते. अनिश, मी हात जोडते, ती नोकरी कर, दुसरा काही विचार करू नकोस प्लीज. तुला मी आधी सांगितलंय, प्लीज माझं याबद्दल तरी डोकं खाऊ नको. इनफ इनफ इज इनफ नाउ. हे तुझं जे नॉनसेन्स बिहेवियर आहे ना ते खूप सहन केलं मी, आता बास. आधीच एकतर नाजूक सिच्युएशन आहे, त्यात तू रोज नवीन प्रॉब्लेम्स उभे करतोयस हे असं बालिश वागून. काय झालंय तुला? इतका हुशार आहेस, सॉर्टेड आहेस म्हणून लग्न केलं होतं तुझ्याशी. तुझ्यात जी स्टेबिलिटी दिसली होती ती माझ्यात नाहीये. तुझ्यामध्ये जी समज आहे ती माझ्यात नाहीये असा विचार केला होता मी.